साउंड साउंड रोलिंग रोल कॅमेरा सायलेन्स ऍक्शन सिनेमा 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 रंगरूप हा बदलत जाई आरसाच जो आपुला होई मुक्त कराया परतंत्रातून ज्योत शक्तीची होई सिनेमा 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 बंडखोरीचे कुंकू भाळी बंडखोरीचे कुंकू भाळी नवदृष्टीचा हा शेजारी अयोध्येचा अपूर्व राजा रामशास्त्री हा भीट करारी सिनेमा 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 सिनेमा. चित्रपटांकडे आपण फक्त करमणुकीचं साधन म्हणून बघतो, पण चित्रपट हे एक प्रभावी प्रसार माध्यम आहे. चित्रपट समाज घडवू शकतात, समाजात परिवर्तन करू शकतात आणि सामाजिक क्रांतीही घडवून आणू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या चित्रपटांनी सामाजिक क्रांती घडवून आणली, लोकांच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध लोकांच्या मनामध्ये असंतोषाचा वणवा पेटवला, अशा काही चित्रपटांच्या पुनर्दर्शनाचा आनंद आज आपण घेणार आहोत. प्रभातचे, शेजारी, कुंकू, माणूस, अयोध्येचा राजा हे चित्रपट पाहायचे म्हणजे अगदी स्वर्गसुखच होतं. आणि स्वर्गसुख सुद्धा किती स्वस्त. सिनेमाच्या तिकिटाचे दर फक्त 2 आणे. 3 आणे. मला माहिती आहे, तिकीट मीच काढायचो. पार्ल्याहून दादर, दादर ते चर्नीडोर फक्त 400 आणे तिकीट. मग दादरचं कोहिनूर किंवा मुंबईचं मॅजेस्टिक, बस. मग केव्हा एकदा प्रभातची तुतारी ऐकते असं होऊन जात असे. ती लांब शिफ्टेवाली तरुणी तुतारी वाजून अदृश्य झाली की पुढचे 2-2.5 तास आणि मग पुढचे अनेक काही दिवस अगदी धुंद होऊन जात असे. शेजारीमधला आता धरणाचा सीन जो आहे तो पाहताना फ्रँक कापला सुद्धा म्हणाला होता की हे खरंच स्टुडिओत केलं आहे का, हे खरंच नॅचरल धरणाच्या सेटवर केलं आहे असं वाटतं. तर त्याच्याकरता प्रभातने एक छोटं मिनिएचर केलं होतं आणि त्याचं शूटिंग रोज चालायचं. शेजारी हा प्रभातचा चित्रपट 25 जानेवारी 1941 रोजी प्रदर्शित झाला होता. हिंदू मुसलमान ऐक्यावर इतका प्रभावी चित्रपट बनलाच नाही असा अग्रलेख बॉम्बे क्रॉनिकलने लिहिला होता. या 2 धर्मातील स्नेहसंबंध वाढावे म्हणून काही प्रांतिक सरकारांनी शेजारीच्या प्रती विकत घेतल्या होत्या. मिर्झा आणि जिवबा हे दोघे जीवाभावाचे शेजारी. दोघांचे कुटुंब एकमेकांमध्ये समरसून गेलेले. मिर्झा, त्याचा मुलगा नईम आणि जिवबा हे तिघे धरणाच्या कामावर नोकरीला असतात. जिवबाचा मुलगा रायबा हा शेती बघत असतो. या मिर्झाजी, आज म्हटलं बाजी आमची. आजी छोड़, आज असा डावा लढणार आहे की तुम्ही जिंदगीभर याद करा. अहो, तुमचं डोकं आहे का ठिकाणावर? माझाच राजा घेतला की. वा मिर्झा वा. या बुद्धवांची हीच गंमत आहे. टोपलीत पडून असतात तेव्हा मारे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून पडतात. निवडता सुद्धा येत नाहीत, पण पटावर उतरली की हाडवरी बनून जातात. अशी तुटून पडतात की जशी लढाई चालली आहे.
अहो ती कसली लढतात, लढवणारे आम्ही असतो ना माग. घ्या. धरणवाढीच्या योजनेअंतर्गत दोघांचाही गाव पाण्याखाली जाणार असतो. म्हणूनच गाव उठवण्याची आवश्यकता निर्माण होते. अर्थातच दोघांचाही या योजनेला विरोध असतो. कंपनीला कोणाचं नुकसान नाही करायचं. काय तुषार? अरे राम, म्हणाले कंपनी कसं काही नुकसान करेल? कंपनी तर कल्याणच करणार सगळ्याचं. काय हरवा, आपण 4 लोकांच्या बरोबर आहोत. काय जीवन मंगळ काय त्यात सांगितलं नाही जर गाव कंपनी तुमच्या बाहेर जायची नाही. मग ठरलं सगळ्यांचं. उद्या नवीन धरणावर आजच्या चौपट कामगार लागतील. आज जमिनीचा पैसा घ्या, उद्या रोजंदारी मिळवा. कबूल? ही तू भरपूर मेजवानी झाली सगळ्यांना. धरणाचा पट म्हणजे इंग्रजांचं राजकारण, परकीय अंमल असं सूचित केलं होतं. इतकं जाज्वल्य राष्ट्राभिमान मांडणाऱ्या या चित्रपटाला इंग्रज सरकार रोखू शकलं नाही. सरकारची पंचायत अशी झाली की चित्रपट धरणाची गोष्ट सांगत होता आणि प्रेक्षक देशाभिमानाची, धार्मिक ऐक्याची आणि स्वातंत्र्याची कहाणी ऐकत होते. कंपनी फुकट नाही मागत तुम्हाला, पैसे नुसते आहे. पैशानं पुष्कळ मिळतं तुम्ही, पण सगळं नाही मिळत. पैशानं अन्न मिळतं, इमान नाही मिळत. गाईचं दूध मोठ देऊन मिळतं, पण तुम्ही आईचं दूध विकत मागता. तर प्रभात हा एक इतिहास आहे. प्रभातच्या तो एक परंपरा आहे. ज्या परंपरेला धरूनच लोक पुढे गेले. भरपूर चित्रसंस्था निघाला त्याच्यातून, भरपूर लोक त्याच्यामध्ये होते. प्रभातचा एक दुसरा चित्रपट जर आपण बघितलं तर शेजारी म्हणून एक चित्रपट आहे, ज्याच्यामध्ये लख लख चंदेरी एक गाणे होते. त्या गाण्यामध्ये जवळजवळ त्या काळात 200 ते 250 ग्रुप होता, मॉब होता, मशाल होते. संपूर्ण गाव त्याच्यामागे जसा उभा आहे या ढंगाने तो चित्रित केला गेला. त्या काळात लोकेशन चेंजेस नाही होता तेवढे. ड्रेसेस आज जो आपण बदलतो तसा नाही होता, किंवा तांत्रिक बाजू जर बघायला गेलो तसा त्या दृष्टीने पुढे नाही होता. पण त्या काळातला मनाने, त्या काळातला प्रभाव मनाने किंवा त्या काळातला गरजेप्रमाणे तो खरोखरच चांगला होता. आणि चांगला होता म्हणून लोकांनी वारंवार ते पाहिले किंवा वर्षानुवर्ष ते चालले. आजही तो इतिहास म्हणून आम्ही बघतो.
गाणे जर आपण बघितलं, तो नृत्य जर आपण बघितलं, तर गाण्याचे ढंग जर बघितलं, संपूर्ण भारतीय ढंग घेऊनच त्याची रचना केला गेला किंवा त्या ढंगानेच त्याची सादरीकरण केला गेला. त्या सादरीकरणामध्ये सामर्थ्य होता जबरदस्त. बुद्धिबळाच्या रूपकाचा उपयोग शेवटीही करून घेण्यात आलेला आहे. वेड्याचा झटका आलेला जिवबा धरणावर जेव्हा बुद्धिबळाचा पट मांडतो, तेव्हा त्याला सुरक्षित न्यायला आलेल्या मिर्झाला बघून जिवबाच्या स्मृती पुन्हा जागृत होतात. नदीची हौस फिटलीच होती. आपण दोघं सगळे गावकरीला धनाच्या पटावर खेळवले गेलो, आपसात लढलो, मराला टेकलो. जिवबा मेरे प्यारे दुश्मन, चलो. एकदा शेवटची हार बाबा, अजून कशी जिंकायची हौस? जिंकायची नाही रे. जिंकीवर तुझ्याशी जीत मांडली होती. आता ते तुझ्याकडून शेवटची हार खायची आहे. कुठे मेरे भाई? चित्रपटाच्या शेवटी धरण कोसळते. वेड्याचा झटका आलेला जिवबा याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र स्फोट होत असलेल्या धरणाच्या भिंतीमध्ये शिरतो. धरण कोसळतं आणि जिवबा आणि मिर्झा हे एकमेकांचे जीवष्ट कंठस्थ मित्र इहलोकीची यात्रा संपवून चिरकालचे शेजारी होतात. आता नाही तुला कधी तुम्हाला सोडून जाणार नाही रे शिवा. अल्लाह तेरा रहे. आपण दोघं आता चिरकालचे शेजारी झालो. प्रवासी घडीचे नांदू सुखे संगती. हिंदू मुसलमान ऐक्याचा संदेश स्वातंत्र्यपूर्व काळात देणारा हा चित्रपट आजही आपल्याला काय सांगतो? धर्म, जातपात हे भेदभाव विसरून आपण देशबांधव जर एकत्र उभे राहिलो तर या देशाच्या सार्वभौमत्वाकडे वाकडा डोळा करून पाहण्याची हिंमत कोणाची होईल?
आपण सगळे भारतीय केवळ शेजारीच नव्हे तर एका कुटुंबाचे सदस्य म्हणून नांदूया. राजा कसा नसावा याचं वास्तववादी चित्र खुद्द राणी सरकार लोकांच्या पुढे सादर करत होतं. राजा कसा असावा, नवे सोन्याचा धूर निघणाऱ्या भारतवर्षातील राजे कसे होते हे लोकांना दाखवून देण्याचं प्रभातकारांनी ठरवलं आणि त्यातूनच जन्म झाला अयोध्येचा राजा या चित्रपटाचा. राजा बोल, मला राज्यदान करतोस की नाही? राणीच्या पाठीशी लपून तू आपल्या सत्य प्रतिज्ञेला बाळगणार का? दानाचा उच्चार करणार की नाही? बोल राजा, माझा तुला आग्रह नाही. माझा समज तू आपल्या हृदयाची बडबड केली आहे ती शेवटाला न्यायची असेल तर राज्यदान दे, द्यायचं नसेल तर नाही म्हण. हा मी चाललो. क्षणभर थांबाव. मुनिवरी, माझं राज्य आपण मागितलं, आपल्यासारखा याचक मला लाभला माझं मोठं भाग्य. या क्षणी राज्याचं दान म्हणून हा मुकुट मी मुनिवऱ्यांच्या पायावर ठेवायला तयार आहे. मुनिवरी, हा मुकुट म्हणजे केवळ मुकुट म्हणून मी आपल्याला देत नाही, तर नवखंडाचं राज्य म्हणून मी हा आपल्या चरणी ठेवतो आहे. त्याचा स्वीकार करावा आणि दानाच्या आनंदाचा मला धनी करा. थांब राजा, माझ्या वतीनं माझ्या शिष्याला मी राज्य देत आहे. चल बाहेर, तुझ्या सर्व अष्टप्रधानासमोर माझ्या शिष्याच्या मस्तकावर समारंभानं तो मुकुट ठेव. जशी मुनिवरी यांची. अष्टप्रधान हो, थांबा. आता मी तुमचा राजा नाही, कारण विश्वामित्र मुनींना मी माझं राज्य दान दिलं आहे. आतापासून विश्वामित्र मुनींचे हे शिष्य तुमचे राजे झाले आहे. भारतात निर्माण झालेल्या पहिल्या चित्रपटाचं नाव होतं राजा हरिश्चंद्र. दादासाहेब फाळकेंच्या याच कथानकावर अयोध्येचा राजा हा बोलपट निर्माण झाला. वारंवार भूल थापा देणाऱ्या राणी सरकारला या अयोध्येच्या राजानं ठणकावून सांगितलं, दिलेलं वचन या भारतवर्षातील राजे पाळायचे, असे पाळायचे. अयोध्येचा राजा हा प्रभातचा पर्यायाने आज उपलब्ध असलेल्या मराठी चित्रपटातला पहिला बोलपट 1932 सालचा. प्रभातचं एक वैशिष्ट्य होतं की पौराणिक आणि संतपटामध्ये चमत्कारांनी दिपून न टाकता त्या विषयाची विद्यमान परिस्थितीची सांगड घालण्यात. अयोध्येचा राजा सादर करताना मानवी आदर्शांचा गौरव करण्यात आला आहे. प्रभात हे नुसतं नाव जरी डोळ्यासमोर आलं ना तरी एक तांत्रिक सफाई. त्या काळातल्या इतर कंपन्यांचे चित्रपटही आम्ही पाहिले आणि प्रभातचेही पाहिले. तर प्रभात चित्र पाहताना एकदम तोंडातून यायचं, वा अमेरिकन पिक्चर. म्हणजे हे का म्हटलं जाईल, ती तांत्रिक सफाई इतकी असे, लॅब हे ते सगळं कंपनीत स्वतःचे असं, बाहेरच्या भाडोत्री लॅबमध्ये जात नसे. स्पेशल इफेक्ट्स त्याच्याकरता खास माणसं नेमली होती. बरं, असं नाही की फक्त आपली मराठी कंपनी मराठीच माणसं घ्यायची. तांत्रिक सफाई करता प्रल्हाद दत्तसारखा मनुष्य लाहोरून आणला होता. अयोध्येचा राजा चित्रपटातील राणी, नवे भारतीय चित्रपटातील बोलपटातील पहिली राणी दुर्गा खोटे यांनी यानंतर चित्रपटसृष्टीत एखाद्या सम्राज्ञीसारखा संचार केला. आपल्या रुबाबदार, सुसंस्कृत, सुशिक्षित आणि देखण्या व्यक्तिमत्वामुळे त्यांनी अनेक प्रेक्षकांना भारावून टाकलं. केवळ मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा त्यांनी जवळजवळ 5 दशकं काबीज केली. हिटलरच्या अमानुष हत्याकांडाचा जगाला वीट आला होता. अशा वेळी अनंत अडचणी आणि हालअपेष्टा सहन करून माणुसकीची शिकवण देणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचं दर्शन घडवणं
प्रभातकारांना अगत्याचं वाटलं. खरं तर मी इंग्रजी चित्रपट जास्त पाहते, हिंदी नाही. मराठी म्हणजे तमाशा नाहीतर रडारड. पण माझ्या सासऱ्यांकडे प्रभातच्या व्हिडिओ कॅसेटचा सेट आहे. मी एकदा संत ज्ञानेश्वर पाहिला, मार्वलस. त्यातले ट्रिक सीन्स तर 10 कमांडमेंट्सपेक्षाही उत्कृष्ट, आणि तेही 50-60 वर्षापूर्वी शूट केलेले. मी सर्व चित्रपट पाहिले, नेहमी पाहते. संवाद, गाणी, सेट्स फारच छान. हल्लीच्या स्पर्धात्मक जगात धर्मग्रंथ, पुराण, इतिहास वाचायला वेळ मिळत नाही. म्हणून मागच्या पिढीने पुढच्या पिढीसाठी हे चित्रपट केले पाहिजेत. प्रभातच्या चित्रपटात संस्कार करण्याची प्रचंड शक्ती आहे. देव, तुम्हा प्रत्येकात देव आहे. तुमच्यात आहे, यांच्यात आहे, जनावरात, किडामुंगीत, प्रत्येक वस्तू मात्रात तो भरून राहिला आहे. त्या कृष्ण परमात्म्याचं तुम्ही चिंतन करा आणि त्यानं सांगितलेल्या माणूस धर्माप्रमाणे आचरण ठेवा. म्हणजे तुमची भीती, तुमची संकट, तुमची दुःख सगळी नाहीशी होती. एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. एक तत्व नाम दृढ धरी मना, ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद, राम कृष्ण गोविंद. माझं चित्रपटातलं पहिलंच काम प्रभातच्या ऐन वैभवाच्या काळात निघालेल्या चित्रपटात ज्ञानेश्वरमध्ये होतं. म्हणून मी स्वतःला फार भाग्यवान समजते. ज्ञानेश्वर चित्रपटाच्या वेळेला प्रभातचं जे काही वैभव होतं त्याचं मी वर्णनच करू शकणार नाही. आणि प्रभातच्या स्टुडिओतली शिस्त ती तर आजपर्यंत मी कुठल्याही स्टुडिओत किंवा कुठल्याही याच्यात शूटिंगच्या वेळेला पाहिलेली नाही. भोळे भाबडे लोक ते येऊन शाहूरावांची ज्ञानेश्वर म्हणून पूजा करायचे, त्यांना फळं बिळं द्यायचे आणि त्यांच्याबरोबर मलाही ते कुंकू लावून बायका खणबिण देऊन मलाही नमस्कार करायच्या. प्रभातची गाडी माझ्या दारात सकाळीच आली. गाडीत शाहूराव होते. शाहूरावांच्या बरोबर मी स्टुडिओत जाताना म्हटलं, शाहूराव काय आहे? ते म्हणाले, नाही काहीतरी एक नवीन सीन घालत आहे. आणि ज्ञानेश्वरमधला अगदी हायलाईट समजता येईल असा तो सीन, ज्ञानेश्वर आंघोळ करून तलावाच्या बाहेर येतात आणि तलावाच्या पायरीवर त्यांची पावलं उमटतात आणि त्याच्यावर त्यांची ही भक्त नर्मदा जाऊन फुलं वाहते, असा तो सीन होता. आणि तो आज तागायत ज्ञानेश्वर चित्रपट जितके जण पाहतात तितके जण त्या सीनची तारीफ करत असतात. आणि तो सीन सकाळी सूर्योदयाच्या वेळेला शांताराम बापूंनी स्वतः शूट केलेला होता. ज्ञानेश्वराची भिंत हा सुद्धा एक चमत्कारच वाटला लोकांना. खरंच वाटलं की खरीच ती भिंतीवर ती 4 भावंडं चालली आहेत, त्या ह्याला भेटायला येतात चांगदेवाला त्यावेळेला. तर ते काही नाही, ते स्पेशल इफेक्ट्सनेच केलेल्या गोष्टी होत्या. त्याची ट्रायल्स वेगवेगळ्या घेत असत. भिंत पहिल्यांदा मोठी केली होती, त्याच्यावर ती 4 भावंडं बसतात, त्याचे बिनीच्या मधली ती भिंत हलवलेली आहे आणि ह्या भिंतीवरचं थोडंसं ॲक्शन्स आहेत. असं त्या दोघांचे इंटरकट शॉट्स घेऊन ते जोडले आणि ते जोडल्यानंतर जो इफेक्ट आला तो म्हणजे आपण प्रत्यक्षात जे चित्रपट पाहतो तो आहे. बरंचसं आमचं शूटिंग आउटडोअरला करत होते आणि त्यावेळेला इतके जास्त रिफ्लेक्टर्स डोळ्यावर टाकायचे आणि त्यामुळे डोळे बारीक व्हायचे आणि आपले डोळे बारीक होऊ नये म्हणून शाहूराव
तासन तास दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर्स लावून पद्मासन घालून असे डोळे ताट ठेवून तिथे बसत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात जनतेला एकत्र आणण्याचं काम वारकरी संप्रदाय करीत होता. वारकरी संप्रदायाबद्दल जनतेला आपुलकी निर्माण व्हावी म्हणूनच प्रभातनं संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर अशा संत चित्रपटांची निर्मिती केली. त्यातून धर्मप्रसार आणि स्वातंत्र्य लढ्याला हातभार अशी दोन्ही उद्दिष्ट साध्य झाली. बंडखोरीचे कुंकू भाळी नवदृष्टीचा हा शेजारी अयोध्येचा अपूर्व राजा रामशास्त्री हा भीट करारी. सिनेमा 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 सिनेमा